कीर्तनात न्हालो आणि मानसात आलो. हरी नामाचा गजर केला मला मी गावलो. जन्म झाला वार करी पाट समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ्याने टाळ. श्वास झालं जपमाळ मन चिपळ्याने टाळ. मेळ जीवाचा शिवाचा झाला अभंग जिण्याचा. गजर कीर्तनाचा गजर कीर्तनाचा गजर कीर्तनाचा गजर कीर्तनाचा गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा. जय जय रामकृष्ण हरी. विको वजुदंती प्रस्तुत गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमात मी दीप्ती भागवत या प्रसन्न सकाळी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करते. या सप्ताहात आम्ही आपल्याकरता जी बालकीर्तनकारांची भेट आणली आहे ती तुम्हाला कशी वाटतेय? ही भेट तुम्हाला नक्की आवडली असेल अशी माझी खात्री आहे. खरंच इतक्या लहान वयात किती वेगळा मार्ग चोखाळला आहे या मुलांनी, नाही का? म्हणजे संप्रदायाबद्दलची त्यांची गोडी, अभंगांवरती त्यांनी केलेला सखोल अभ्यास ऐकला की खरंच थक्क व्हायला होतं. कौतुकास्पद वाटतं. हे लहान वय तरी काय असतं? म्हणजे खेळण्या बागडण्याचं असतं, दंगा करण्याचं असतं, लाड करून घेण्याचं असतं किंवा आईवडिलांच्या अवतीभोवती फिरणारं असतं. आजच्या भागामध्ये आपल्याला जे बालकीर्तनकार भेटणार आहेत ना ते आहेत आळंदीहून आलेले हरिभक्त परायण समीरण कुलकर्णी. म्हणजे आजच्या भागामध्ये आई वडिलांची सेवा या विषयावरती ते कीर्तन करणार आहेत. अवघ्या 3ऱ्या वर्षी त्यांनी हरिनामाची कास धरली आणि 12व्या वर्षी बालकीर्तनकार म्हणून त्यांनी लौकिकही मिळवला. त्यांच्याच मुखातनं आज आपण बालकीर्तन अनुभवूया. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी. विठ्ठल बलवा माधव बलवा
तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्वसाधे गरबा महादेवी बरा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे गरबा परखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे गरबा परखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे गरबा परखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम विठाल 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 टाळी वाजवा टाळी आपोली आईता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका मने मज घडो त्यांची सेवा तरी माझे दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठाला 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 विठाला
सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विषय वंदनीय महाराष्ट्राचे भूषण वारकरी संप्रदायाच्या कलशस्थ आणि विराजमान असणारे देवचे सुप्रसिद्ध साधू तुकोबराय यांचा 4 चरणाचा असा उत्कृष्ट अभंग आज आपल्या सेवेकरता निवडलेला आहे. विडाला 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 विडाला. आता आपण या अभंगाचा सरळ भावार्थ पाहू. आपोली आईता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. जो आपल्या कल्याणाविषयी जागृत असतो त्याच्या आई वडिलांना तुकाराम महाराज धन्यता देतात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. कुळामध्ये जे सत्वगुणी कन्यापुत्र जन्माला येतात त्यांचा देवाला आनंद वाटतो. गीता भागवत करीची श्रवण अखंड चिंतन विठोबा ते. आणि जे रात्रंदिवस गीता भागवत श्रवण करतात आणि नित्य त्या विठोबाचे चिंतन करतात. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या देवा पारच नाही. तुकाराम महाराज म्हणतात मला त्यांची सेवा करू द्या तर माझ्या भाग्याला सीमाच राहणार नाही. विठाला विठाला. तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात आपोली आईता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. की जो आपल्या कल्याणाविषयी जागृत असतो जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असतो त्याच्या आई वडिलांना तुकाराम महाराज धन्यता देतात. खरे पाहिलं तर जो जगाची इज्जत जाणतो तो विद्वान, जो इतरांची इज्जत जाणतो तो ज्ञानी आणि जो स्वतःची इज्जत जाणतो तो आजीव आहे. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला जर आमचं हित कळालं नसतं तर आम्ही कीर्तनाला आलो असतो का? तर नेमकं हित म्हणजे कशात आहे? दारू पिण्यात का मटका खेळण्यात का? तर मुळीच नाही. स्वतःने स्वतःचे हित जाणले म्हणजे चांगल्या मार्गाचे अवलंबन करणे किंवा चांगल्या मार्गाची प्राप्ती करणे म्हणजे स्वतःचे हित जोपासणे. अशा हिताकरता तुम्ही जागे आहात का? तर नाही, तुम्ही सर्वजण झोपलेले आहे. झोपण्याचे खूप प्रकार आहेत. एक सुखी कुटुंब होतं त्यामध्ये पती पत्नी राहत होते. त्या माणसाची बायको दररोज कीर्तन ऐकायला जायची. ती 3 दिवस गेली. 4थ्या दिवशी ती नवऱ्याला म्हणाली दररोज मी कीर्तन ऐकायला जाते तुम्ही काय येत नाही? तो म्हणाला मला सारखी झोप येते. ती म्हणती चला काय झोप येत नाही. दोघे कीर्तनाला जातात. थोड्या वेळानंतर मग याला झोप यायला लागते. कीर्तन अर्ध आल्यानंतर याला झोप यायला लागते. नंतर हा उठून खांबाजवळ जातो आणि खांबाला टेकून देऊन झोपी जातो. झोपला तर शांत झोपाव ना, पण तोंड आ करून झोपतो. नंतर कुत्र जवळ येते याला सुद्धा नाही बरं का. अहो कुत्र मसोबाला सोडत नाही आपल्यासारख्या सामान्य जीवाला सोडून का. नंतर कुत्र जवळ येतं, कुत्र पाय वर करतं आणि त्याचा तो कार्यक्रम करून निघून जात. म्हणजे एवढे झोपण्याचे प्रकार असतात. मग कीर्तन संपल्यानंतर लोक त्याला विचारतात अरे कसा झाला कार्यक्रम? तो म्हणतो चांगला होता पण थोडा खारट होता. विडाला 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 विडाला. टाळी वाजवा. कोण तोंड उघडं ठेवून झोपतो, कोण झोपेत बोलत असतं. काय काय माणसं झोपेत चालत असतात तर काय काय जण झोपेत घोरत असतात. एकदा मी आणि महाराज एका गावात कीर्तनाला गेलो. रात्रीची वेळ झाली होती. कीर्तनात आम्ही मोटरसायकलीवरच गेलो म्हणून रात्री येणं बरं नाही म्हणजे त्याच्यामुळे आम्ही तिथं मुक्काम केला. आम्ही ज्या घरी झोपलो होतो त्या घरातील मालक मला मध्यरात्री अचानक जाग आली आणि त्या घरातील मालक आणि त्याचा मुलगा घोरत होता. बाप म्हणतो खाऊ का, मुलगा खुशाल म्हणतो खा. म्हणजे झोपेत घोरत असतात. तर काही जण झोपेत बोलत असतात. एका माणसाला गाडी घेण्याचा छंद लागतो. उठता बसता खाता पिता जाता येतं फक्त त्याला गाडीच आठवते. एके दिवशी हा गाडीमध्ये बसला, झोपीमध्ये गाडीवर बसला. सकाळच्या 8 वाजले तरी उठला नाही. गाडीला किक मारतो पण गाडी चालवत नाही. सकाळच्या 8 वाजले तरी गाडी चालू होत नाही. नंतर मुलगा खोलीत आला बाबाजवळ. म्हणतो बाबा उठा ना. तो म्हणतो थांब थोडं किक मारू दे. म्हणजे झोपेत बोलत असतात. किक मारून मारून त्याची घोंगडी फाटली तरी हा किक मारतो. विडाला विडाला बाल कीर्तनकार विशेष सप्ताह. अरे जे भगवंत करू शकत नाही ते संत करू शकतात. नुसते जन्माला चालणार नाही तर त्याचे महत्व कळायला पाहिजे. बाल स्वरात रंगणार आता गजर हरिनामाचा. भिको वज्रदंती प्रस्तुत गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा फक्त झी टॉकीज वर. काय झालं अंजली? शी इज नो मोर. शिखंड डॉक्टर माझं पण ऑपरेशन करा. अंजली
सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता झी युवावर. माझ्या त्वचेसाठी मी निवडते तेच जे आहे सर्वात योग्य. विको टर्मरिक क्रीम माझ्या त्वचेचं पोषण करते, तिला कोमल, सौम्य आणि सतेज बनवते. विको टर्मरिक क्रीम, मी निवडलं माझं सौंदर्य. जर जवळच यायचं तर 10 वेळा विचार करू नका, 10 लोकांचं ऐकू नका, 10 कारण सांगू नका. फक्त 10 रुपयांच्या क्लोजअपच्या जबरदस्त ताजेपणासह आणखी जवळ येऊन कॉन्फिडन्सने सांगा आपल्या मनातली बात. जवळ या, फक्त 10 रुपयांमध्ये क्लोजअप. अगं, रोज रोज केस धुणं चांगलं नसतं बेटा. केस कमजोर झाले तर? आई, रोज रोज दूध का चांगलं असतं? कारण दुधात आहे प्रोटीन जे आपल्याला मजबूती देतं. आणि माझ्या क्लिनिक प्लस मध्ये आहे मिल्क प्रोटीन फॉर्म्युला जो केसांना मजबूती देतो. क्लिनिक प्लस जितक्या वेळा मजबूत केस तितक्या वेळा, फक्त 1 रुपयात. आधी ट्विस्ट कर, मग लिक कर, मग डंक कर. कॅडबरी. आता तुमच्या चेहऱ्याची खास निगराणी राखा. नवीन डव फेस वॉश बार आता फक्त 10 रुपयांमध्ये. ह्याची 1/4 मॉइश्चरायझिंग क्रीम बनवते त्वचेला मऊ आणि मुलायम, फक्त 10 रुपयांमध्ये. नवीन महिंद्रा युवोचं आरामदायक डिझाईन असं की ना तुम्ही थकाल ना काम थांबेल. महिंद्रा युवो, जास्त जलद उत्कृष्ट. सर्व मनासारखं जुळून येईल जेव्हा सुरुवात चांगली होईल. पॉन्ड्स ड्रीम फ्लॅट ॲक, सुरुवात सुगंध आणि ताजेपणाची. बनारस से आए दुर्गेश को जमाने को प्रूव करके दिखाना था, इसीलिए बॉस की गाली को भी प्रेरणा समझा और प्रेरणा को पराया. रातों जग के खुद को जलाया और रोशनी होने ही वाली थी कि दुर्गेश अब जमाने को क्या मुंह दिखाओगे. इसीलिए कॉफी को, जिसकी कॉफी झन्ना के जगह. डिमांड अपॉन सप्लाई प्लस करेज इक्वल्स प्रॉफिट. कॉफी को जागे रहो, आगे रहो. फक्त उजाला सुप्रीम पिवळेपणा घालवते, कारण फक्त हिच्यात आहेत अल्ट्रा रेडियन्स मॉलिक्युल्स. उजाला सुप्रीम, सफेदीच्या पुढे उजाला. पॅराशूटच्या पोषणाला आता मिळाली अस्सल आयुर्वेदिक वनौषधींची शक्ती. नवीन पॅराशूट आयुर्वेदिक गोल्ड हेअर ऑइल जे केस गळणं कमी करतं, फक्त 2 आठवड्यांमध्ये. पॅराशूट आयुर्वेदिक गोल्ड, परिणाम पहा फक्त 2 आठवड्यांमध्ये. काय झालं? नाही बाबा, तुम्ही कुठे चुकताय हे तुझ्याकडनं ऐकताना फार कौतुक वाटतंय. कैसे गोडगोड काय वागताय? 1 मिनिट, मी गोडच आहे. पासून थंड आराम, डायजीन फेज. त्यात ही ढीगभर भांडी तर घासावी लागतील नाही, फक्त टच करावा लागेल. म्हणजे नवीन अँटीबॅक्टेरियल एक्सो हा फक्त हलक्याशा टचने बॅक्टेरियांना मारतो आणि ह्याचा खास टच अँड शाईन फॉर्म्युला चिवट चिकटपणा दूर करतो. एक्सो फॅमिली, हेल्दी फॅमिली. नजारा दुनिया का अलग ही दिखता है, सिर्फ राही सही जमीर इनका नहीं झुकता है. नहीं भूलते इंसान का इंसान से क्या रिश्ता है. ऑफिसर्स चॉइस पे सल्यूट तो बनता है. सिटी पोल्युशन तुमच्या स्किनला आतून बनवते ऑइली आणि डर्टी. नवीन गार्नियर माचा डिटॉक्स फेस वॉश, पॉवरफुल माचा ग्रीन टी सोबत, जो आतून ऑइल आणि डर्ट काढतो. स्किन राहते फ्रेश, क्लीन आणि 100% ऑइल क्लिअर. आता फक्त वॉश नाही, डिटॉक्स. ट्राय गार्नियर ऑइल क्लिअर माचा डिटॉक्स फेस वॉश. ऍसिडिटी पासून थंड आराम, डायजीन फेज. ड्युरासेल अधिक चालते हे तुम्हाला माहितीच आहे, पण तुम्हाला माहिती आहे का किती अधिक ते? सामान्य बॅटरीज टिकाव धरू शकत नसताना ड्युरासेल चालत राहते आणि अगदी 10 पटीपर्यंत अधिक चालत राहू शकते. ड्युरासेल अधिक टिकते, 10 पटीपर्यंत अधिक. मी तर इथेच राहीन, इथे राहीन, इथेही आणि इथे. हे आईचं प्रेम आहे. निव्या.
क्रेमचा ताजगीपूर्ण सुगंध आता नव्या प्रोटेक्ट अँड केअर डिओड्रंट मध्ये. नवीन हँको लिंटेलिजंट जो डाग तर हटवतोच आणि ह्याची नॅनो फायबर लॉक टेक्नॉलॉजी लिंट म्हणजेच कपड्यांचे धागे तुटणे कमी करते. लिंट होईल कमी, कपडे दिसतील यंग. इंटरनेशनल राउडी आज रात 9 बजे जी सिनेमा पर. ऍसिडिटी पासून थंड आराम डायजिन फेज. पॅराशूटच्या पोषणाला आता मिळाली अस्सल आयुर्वेदिक वनौषधींची शक्ती. नवीन पॅराशूट आयुर्वेदिक गोल्ड हेअर ऑइल जे केस गळणं कमी करतं फक्त 2 आठवड्यांमध्ये. पॅराशूट आयुर्वेदिक गोल्ड, परिणाम पहा फक्त 2 आठवड्यांमध्ये. फक्त उजाला सुप्रीम पिवळेपणा घालवते कारण फक्त हिच्यात आहेत अल्ट्रा रेडियन्स मॉलिक्युल्स. उजाला सुप्रीम, सफेदीच्या पुढे उजाला. ती घराला घरपण देते, ती ममतेचा झरा असते, ती पतिव्रता पतीच्या संकट समयी मृत्यूलाही मात देते. खबरदार, माझ्या नवऱ्याच्या अंगाला हात लावाल तर. वटपौर्णिमेनिमित्त स्त्री सन्मानार्थ झी टॉकीजच्या चित्रपटांची ही खास भेट. अजून कोणाला धन्यता दिली आहे तर माझे जाणते राजे शिवाजी महाराज यांना सुद्धा धन्यता दिलीच, पण त्यांच्या माता पित्यांना सुद्धा धन्यता दिली आहे. हजारो चंद्र सूर्य निघाले तरी आकाशाचा रंग कळाला नसता. हजारो चंद्र सूर्य निघाले तरी आकाशाचा रंग कळाला नसता. जर जिजामाता जन्माला आल्याच नसत्या तर या शिवबाचा अर्थच कुणा कळला नसता. म्हणून धन्य माता पिता तयाची. अहो, शिवाजी महाराजांची प्रतिमा जर घरात असली तर त्या घरातील कोणताही पुरुष किंवा स्त्री असो तिच्या केसाला हात लावायची कोणाची ताकद होत नाही. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेने जर केसाला हात लावायची ताकद होत नाही, शिवाजी महाराजांचं स्वरूप धारण केलं तर मुक्या लावायच्या पुढते. एकदा एक जोडपं फिरायला निघालं, त्यांच्यासोबत त्यांचा लहान मुलगा होता. फिरून येत असताना मध्य रस्त्यात त्यांचा अचानक अपघात झाला. त्या ठिकाणी आई एकीकडे, मुलगा एकीकडे पडला. वडील मृत्युमुखी पडले. काय करणार, त्या आईने त्या दोघांना दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी सांगितले की तुमचे जग सोडून गेले आणि तुमच्या मुलाची वाचा गेली. तुमचे जग सोडून गेले आणि तुमच्या मुलाची वाचा गेली. 1 वर्षानंतर मुलगा शाळेत गेला. शाळेत स्पर्धा होती. त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचे नाव पुकारले. शिवाजी महाराजांचे एक स्वरूप घेऊन एक मुलगा त्या ठिकाणी आला आणि ज्या मुलाची वाचा गेली होती तो मुलगा आईला म्हणतो, अगं आई, तो बघ शिवाजी म्हणजे शिवाजी. म्हणजे शिवाजी महाराजांचं स्वरूप धारण केलं तर मुक्याला वाचा फुटते, कारण ते आपल्या हितासाठी जागे असून जगाचा हिता करता सुद्धा जागे होते. विडाला विडाला कारण ते आपल्या हितासाठी जागे असून जगाच्या हिता करता सुद्धा जागे होते. म्हणून तुकाराम महाराज त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात आणि तेच माराभंगाच्या प्रथम चरण. आपुलिया हिता जोवास जागता, आपुलिया हिता जोवास जागता, आपुलिया हिता जोवास जागता, आपुलिया हिता जोवास जागता, जोवास जागता, आपुलिया हिता जोवास जागता, आपुलिया हिता जोवास जागता, आपुलिया हिता जोवास जागता. धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची. कुणी कन्या पुत्र होती जगात्विक, कुणी कन्या पुत्र होती जगात्विक. धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची. कुणी कन्या पुत्र होती जगात्विक, कुणी कन्या पुत्र होती जगात्विक. अहो, जे आपल्या हिताकरता जागे असून जगाच्या हिताकरता सुद्धा जागे होते असे कोण होते तर माझे माऊली ज्ञानोबा आहे.
की ज्यांच्या नावाचे अर्थ इतके सुंदर आहेत की जो कैवल्याचा मूर्तिमंत पुतळा, ज्ञानियांचा राजा, भक्तीचा पाया, वैराग्याचा कळस, मोक्ष मार्गीचा सांगाती, अवघ्या जगाची आई माऊली ज्ञानाई, वारकऱ्यांचे मायबाप, समृद्धीचे राजे, मानवता, उदारता, लीनता यांनी संपन्न असणारे माझे माऊली ज्ञानोबराय यांनी देखील जगाचं हित पाहिलं। ज्यावेळेस माऊली समाधी घेण्याकरता निघाले त्यावेळेस सर्व वातावरण दुःखमय झाले होते। मुक्ताई बहिणीच्या नात्याने रडत होत्या, सोपान काका भावाच्या नात्याने रडत होते, सर्वजण सज्जन होते, ब्राह्मण भक्त या नात्याने रडत होते। तेव्हा निवृत्तीनाथांनी दोन्ही हात धरले आणि ज्ञानेश्वर महाराज समाधी घेण्यास निघाले। देव निवृत्ती यांनी धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बाई सावया। भावा भावाचं प्रेम पाहून पांडुरंग परमात्माच्या डोळ्यात पाणी आले। तेव्हा रुक्मिणी माता देवाला विचारतात, देवा काय झालं, तुम्ही का रडतात? तेव्हा देव म्हणते रुक्मिणीसी, हा एकची योगी देखील नाही, त्याची ज्ञान संजीवनी जाणत रे लोक्यासी। धन्य धन्य घरातळी जो वसे सृष्टी नाळी, वाता येईल टकी वैकुंठ भुवनासी। तेव्हा देवांनी सांगितल्यानंतर रुक्मिणी माता, साक्षात रुक्मिणी माता रडू लागतात। रुक्मिणी माता म्हणतात, ज्या मातेने ज्ञानोबायांसारख्या पुत्रांना जन्म दिला त्या मातेची कूस किती असेल। ऐसे सांगता हरिसी प्रेम ओसांडले रुक्मिणीसी, म्हणे धन्य धन्य जयाचे कुळी ज्ञानदेव जन्मले। नामा म्हणे माझा स्वामी वसे संत समागमी, ऐसे सांगितले ग्रामी अलंकापुरासी। माऊलींनी वयाच्या 16 वर्षी ज्ञानेश्वर माझा पवित्र ग्रंथ लिहिला। शके 1272 ते टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला। एवढेच नव्हे तर वयाच्या 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतली। एवढं थोर कार्य माऊलींनी केलं, पण धन्यता कोणाला? महाराजांनी आईला प्रथम का धन्यता दिली आहे? तर आई आईच असते, नसते सांभाळणारी बाई, असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही। पहिला क्रमांक मातेलाच का? तर आपण म्हणतो स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, कारण वडील स्वर्गापेक्षा मोठे आहेत, पण त्याच आई वडिलांना मुलगा आज घराच्या बाहेर काढतोय, आपलं कर्तव्य आहे का? तर मुळीच नाही। डोंगराआड गेलेला सूर्य परत दिसतो, पण माती आड गेलेली आई कधी दिसत नाही। विडाला विडाला अरे ऐसी कौन सी चीज है कि जो मांगने से नहीं मिलती, अरे ऐसी कौन सी चीज है कि जो मांगने से नहीं मिलती। सब कुछ मिलता है लेकिन माँ बाप नहीं मिलते। रामाने आपल्या कैकेयी मातेचे वचन पाळले, रामाने आपल्या मातेसाठी आत्मलिंग आणले, असे शूरवीर पुत्र जन्माला येऊन त्यांनी आईवडिलांचे हित जाणलं। देवदिकांनी संतादिकांनी प्रथम क्रमांक मातेलाच दिला, तेच मा अभंगाच्या द्वितीय चरणास। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक। तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। कुळी कन्या पुत्र म्हणून तुकाराम महाराजांनी कन्येला मान देतात। मग कन्या कसा असावी? तर माझ्या जनाबाईसारखी, माझ्या मीराबाईसारखी, माझ्या भगीरथीसारखी। तुम्ही म्हणसाल भगीरथी नेमकी कोण होती? तर ती एक संत होती, तुकाराम महाराजांची एक कन्या होती। तिने अनेक धर्मत्कार केले, पण लोकांना न कळत तिच्याबद्दल आदर सन्मान होता। एवढा अलगट नावाचा वारसा तुकाराम महाराजांची कीर्ती पाहून तुकाराम महाराजांची फसवणूक करण्यास निघाला। एकदा जिजाऊ आणि भगीरथी एकदा अंगणामध्ये बसल्या होत्या। जिजाऊ म्हणतात, माझा भाऊ ग साजना आला दिवाळीच्या सणा, ओव्यागात बसल्या होत्या। जिजाऊ म्हणतात, माझा भाऊ ग साजना आला दिवाळीच्या सणा, याने देता ग सोनियाची मस्ती ओवाळणी। भगीरथी काय म्हणते, माझा पंढरीचा हरी उभा चंद्रभागे तिरी, माझा बाबा तुकाराव तुलसीची मंजुळी। परंतु आजकालच्या आपल्या भगीरथ्या काय म्हणतात, पहिली म्हणते आंब्याच्या ग झाडाखाली भाऊ माझा दारू पाडी, कोण्या मेल्याने लावली चाडी, आली पोलिसाची गाडी। हे आजकालच्या आपल्या भगीरथ्या। कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक
वाटे देवा, म्हणजे देवाला पण आणि ज्यांनी अभंगलेला तुकाराम महाराज यांना सुद्धा त्या मुलाचं हारिक वाटते. तेच मारा अभंगाच्या 3ऱ्या चरणात. गीता भागवता करीती श्रवण, गीता भागवता करीती श्रवण, गीता भागवता करीती श्रवण, गीता भागवता करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, कोणी कन्या पुत्र होती ने सात्विक, कोणी कन्या पुत्र होती ने सात्विक. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. त्या मुलाने गीता भागवत श्रवण केलं पाहिजे आणि नित्य त्या विठोबाचे चिंतन केले पाहिजे. गीता श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली, जेने सांगे माता देवकीसी, जेने सांगे पिता वसुदेवासी, जेने सांगे बळीभद्राशी, ते गुह्य अर्जुनाशी बोलत होते. कारण अर्जुन हा अधिकारी होता. त्याच पांडुरंग परमात्म्याचे चिंतन करून तेच मारा अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे माझा घडताची सेवा, 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 तुका म्हणे माझा घडताची सेवा. हरी माझ्या दैवा पार नाही, हरी माझ्या दैवा पार नाही, कोणी कन्या पुत्र होती ने सात्विक, कोणी कन्या पुत्र होती ने सात्विक. तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा, तरी माझी देवा पार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मला तशांची सेवा घडू द्या तर माझ्या भाग्याला सीमाच राहणार नाही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, एका गावात आई आणि मुलगा दोघे जणच राहत होते. आईचा एक डोळा गेलेला होता, म्हणून मुलगा नेहमी विचारत असे, आई तुला एक डोळा का नाही, आई तुला एक डोळा का नाही. त्याचं उत्तर आई देत नसे. एक वेळेस मुलाच्या शाळेत स्नेह संमेलनाचा कार्यक्रम होता. एकुलत्या एका मुलाचं कौतुक पाहण्याकरता आई शाळेत गेली होती. अंगावर फाटके चिंध्या नेसून एक डोळा नाही. त्या मुलाला मुले चिडू लागली, काय तुझ्या आई अंगावर फाटके चिंध्या नेसून आलेले, एक डोळा नाही. त्या मुलाला वाईट वाटले. घरी आल्यावर आईला बोलला, म्हणाल तू कशा करता आली होती शाळेत, तू इथून निघून जा. त्या मुलाचं लग्न झालं. तो मुलगा आईला सोडून गेला, एका शहरामध्ये गेला. तेव्हा आईच्या मनात आलं आपण मुलास भेटायला जावं. तेव्हा आई गेली, आईने दार वाजवले. त्या मुलाच्या लहान्या मुलगीने दार उघडले. दार उघडल्यानंतर ती त्या वृद्ध आजीला पाहून पळून गेली. तो परत म्हणाली, इथं कशा करता आली, तू इथून जा निघून. आई म्हणाली, बाळा सुखात राहा. आई म्हणाली, बाळा सुखात राहा. लगेच आई निघून आली. परत शाळेत स्नेह संमेलनाचा कार्यक्रम होता.
जो मुलगा मोठा झाला होता आणि त्याला प्रमुख पाहुणे म्हणून बोलविले होते. त्या मुलाला वाटले आपली आई झोपडीत काय करीत आहे हे पाहण्याकरता जावं. तेव्हा तो मुलगा झोपडीजवळ गेला. झोपडीचे दार बंद होते, पण त्या ठिकाणी एक पत्र लिहिले होते. बाळा, तू खूप मोठा झालास, जीवाला सुख वाटली. तू लहानपणी विचारतेस, आई तुला एक डोळा का नाही, आई तुला एक डोळा का नाही. त्याचं उत्तर, ज्या वेळेस तू आणि तुझे बाबा प्रवास करीत असताना त्यामध्ये तुमचा अपघात झाला. तुझे बाबा देवाघरी गेले आणि जाताना तुझा एक डोळा घेऊन गेले आणि मला वाटले की हा माझा बाळ एका डोळ्याने कसं पाहू शकेल, म्हणून मी माझा एक डोळा तुला दिला. बाळा, मी तुझी खरंच आई असेल तर मला एकदा आई म्हणून हाक मार. म्हणून आईसारखी दुसरं दैवत या जगात नाही बघा. मोगा सांगला, ऐसी कौन सी चीज है कि जो मांगने से मिलती, सब कुछ मिलता है लेकिन माँ बाप नहीं मिलते. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आईची महानता जगात कोणालाही समजते, पण ज्या मुलाला आई नाही तो मुलगा जेव्हा आईला हाक मारतो तेव्हा त्या मुलाची खरी तळमळ सुरू होते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. हे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. टाळी वाजवा. ज्ञानेश्वर 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 माऊली. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल. हा विठ्ठल जय जय बाल कीर्तनकार विशेष सप्ताह. अरे जे भगवंत करू शकत नाही ते संत करू शकतात. नुसते जन्माला चालणार नाही तर त्याचे महत्व कळायला पाहिजे. बाल स्वरात रंगणार आता गजर हरी नामाचा. विको वज्रदंती प्रस्तुत गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा, फक्त झी टॉकीज वर. काय झालं अंजली? शी इज नो मोर. शिखंड डॉक्टर, माझं पण ऑपरेशन सुरूच करा. अंजली, सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता